टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपूर्वी बऱ्याचशा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली। यात जिल्ह्यात सर्वात जास्त फटका हा पारोळा या तालुक्याला बसलेला आहे। त्या पारोळा तालुक्यामधल्या शेळावे बुद्रुक आणि शेळाव खुर्द या गावामध्ये तर अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे जे आहे या भागातली जी चिखली नदी आहे तिला पूर आल्यानंतर पुराचं पाणी थेट या घरांमध्ये शिरलं। आपण दृश्यांमध्ये बघितलं तर अत्यंत विदारक अशी परिस्थिती आहे। या घरांची जी आहे पडझड झालेली आहे आणि काही घरांमध्ये आता पण जर आपण बघितलं तर पावसाचे पुराचे जे पाणी होतं ते आपल्याला घरांमध्ये साचलेलं पाहायला मिळत आहे। या घरांमध्ये कुठलीही वस्तू या पुराच्या पाण्यामुळे शिल्लक राहिलेली नाही। केवळ लोकांच्या अंगावर घातलेले त्या दिवशी जे कपडे होते तेवढेच कपडे या लोकांच्या अंगावरचे शिल्लक राहिलेले आहेत आणि संपूर्ण या ठिकाणच्या या घरांमधला संसारोपयोगी साहित्य जे आहे ते जवळपास पाण्यामध्ये वाहून गेल्याचं परिस्थिती या ठिकाणी समोर आलेली आहे। 2 दिवसापूर्वी ढगफुटी सदृश्य पाऊस या गावामध्ये झाला आणि या घरांच्या मागच्या बाजूला असलेल्या चिखली नदीला पूर आला आणि त्या पुरानंतर पुराचं थेट पाणी या घरांमध्ये शिरलं। सुदैवाने लोक रात्री जागा असल्यामुळे लोकांना घरामध्ये बाहेर काढण्यात यश आलं आणि मात्र जवळपास 40 ते 45 घरांमध्ये थेट पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आपण ज्या घरांमध्ये पाणी शिरलेलं होतं अशा नुकसानग्रस्त व्यक्तींशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगणार, काय नेमकी परिस्थिती होती त्या दिवशी? 12 वाजता पाणी आलं दादा। 12 जपातच होत होतं आम्हाला तर सुदनी पाणी आलं तर कुकडून आलं आणि कुकडून पाणी आलं। बटा जीव घेऊन पळालं। मला मुलगा आला म्हणजे मुलगी वहिनी दिसत नाही म्हणे, तिला बकाटा धरून सनी घेऊन गेलेत। मग मला घेऊन गेले बकाटा धरून सनी। सगळे कोंबड्या गिंबड्या बकडे सगळे वाहून गेले। काहीच राहिलं नाही, भांडे कुंडे काहीच राहिलं नाही, फक्त जीव राहिला आमचा। अंगावरचे कपडे राहिले, काहीच राहिलं नाही। ते बट्टा वाय घ्या दादा नावाला अंगवर कपडा येत इथला पाणी गरमावून गेले, पाणी लागे जागून गल्ले, जीव बचाडाने पडेल होते। त्यामुळे बेदार काय देखो काहीच राहणार नाही, कपडाच राहणार अंगवर, फक्त कागदे कुगदे काही धान्य आणणे काहीच राहणार नाही दादा। आमना भांडा बकऱ्या बुकऱ्या बटा वाई घ्या। काय झालं होतं नेमकं त्या दिवशी? 12 वाजता पाणी ऊन तर आम्ही झोपेल होतो बटा जने त्या मन धाकला जीवन ऊन आता ताईन वरली गली मिन पयत तेचनी आमले उठाड कंबरीतला पाणी में आम्ही बाहेर निघलो। बाहेर जर निघतो नाही ते आम्ही खोली माज मरी राहतो, काय वाचतोच नाही कोणी। पोरे सोरे बटा राहतात। आता सध्या कसं चाललंय मग जेवण वगैरे तुमचं? सध्या त्या दादान त्या लई रानात रांधी खुंदीशी त्या खाय रान होतं आम्ही पारायणा शेक कोटलाशी ते काय माहिती नाही, पण पारायणा शेत दादा त्या दादान त्याशी कपडा दिदात आणि काही जेवण वगैरे बटा लई रानात आमले खायला। घरात काही शिल्लक नाही, काहीच नाही, बट्टा फेकाय घ्या धान्य आणणे बटा कोंब फुटी उन्हात 2 दिन पाणी घुसणार ते खोलीस मा, ते काहीच राहणार नाही। काय नेमकी दादा या घराची परिस्थिती आहे? किती घर जे होते इथे बाधित झालेले? सर्व आदिवासी वस्ती आहे, सर्व आदिवासी वस्ती आहे आणि घरकुल होते त्यांचे। त्या दिवशी रात्री सदृश पाऊस झाला 16 आणि 15 तारखेला रात्री अचानक झाला तो आणि अचानक पाणी येऊन गेलं। मग सर्व लोकांनी त्यांना मदत केली, बाहेर काढलं। फक्त त्यांच्या अंगावरचे कपडे शिल्लक होते एवढंच, त्यांचे जेवढे जीवन आवश्यक वस्तू होते ते सर्व वाहून गेलेले आहेत। त्यांचे कागदपत्र वाहून गेलेले आहेत, त्यांचे आधार कार्ड वगैरे हे लोकांच्या जेवणाचं आम्ही तहसीलदार साहेबांना त्याच दिवशी माहिती दिली। तहसीलदार साहेब सकाळी 7 वाजता इथं आले, त्यांनी यांचे पंचनाम्याचे आदेश दिले, पंचनामे झालेले आहेत। त्यांनी एका व्यक्तीला शब्द दिला, त्या व्यक्तीने ते जेवण नाश्ता चहा बिस्किट वगैरे त्या दिवसापासून चालू आहे। त्यांनी कपडेही दिले, त्यांना 2-2 शाली 2-2 साड्या, प्रत्येकाला ड्रेस, लहान लहान मुलांना ड्रेस वगैरे दिलेले आणि त्यांच्याकडनं आज जेवण सुरू आहे। तर ही या ठिकाणची परिस्थिती आहे। पुराचं पाणी घरामध्ये शिरलं आणि सोबत घरातलं सर्व संसार आपल्या सोबत घेऊन गेलं। आज या लोकांचा जर काही वाचलं असेल तर या लोकांचा जीव आणि त्या लोकांच्या अंगावरचे कपडे एवढंच या लोकांकडे आता शिल्लक राहिलेलं आहे। पावसाचं पाणी आलं मात्र सर्व संसारावर या ठिकाणी पाणी फिरून गेलं। आज दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून या लोकांचं जेवणाची व्यवस्था तसेच ज्यांना कपडे देण्यात आलेले आहे। मात्र आता पुन्हा उभं राहायचं कसं हाच मोठा प्रश्न या लोकांसमोर आता उपस्थित राहिला असून घरातही पाणी आणि या ग्रामस्थांच्या डोळ्यातही पाणी अशीच परिस्थिती आता या ठिकाणी पाहायला मिळते आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.